मित्रांनो, चला आपण थोडी सविस्तर चर्चा करू मोसंबीविषयी. तर आता पाऊस झाल्यामुळं तर मोसंबीवर काय काय अडचणी येतात पाऊस झाल्यानंतर आणि कोणकोणती फवारणी घ्यावी. तर पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय. तर पहा मित्रांनो, मोसंबीमध्ये मुख्यतः पाऊस झाल्यानंतर मुख्यतः आपल्याला हा रोग पाहायला मिळतो. पहा कोणता? ज्या आपले जर फळ झालेले असतील तर अशा प्रकारचं फळ हा पिवळं होतंय आणि पिवळं होऊन काय होतं, त्याची गळवाण्यास सुरुवात होते. तर त्याच्यासाठी आपण फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असतं. पहा अशा प्रकारची फळ थोडे पिवळसर दिसतात आणि ते पिवळसर फळ जे आहेत ते अटॅकमुळे होतात आणि अटॅक झाल्यानंतर त्याची गळवाण्यास सुरुवात होते. हे पहा, इथे एक दिसतंय, हे देठापाशी दिसतंय का आपल्याला थोडा अटॅक झाल्यासारखं. तर याच्यासाठी पुन्हा तुम्हाला सांगतो, पाऊस झाल्यानंतर एक फवारणी घेणं अत्यंत गरजेचं बुरशीनाशकची. अरे पहा, आता हे फळ, तर ह्यावरती जे स्पॉट दिसतात व्हाईट, हे व्हाईट स्पॉट म्हणजे ह्यावरती एक छोटीशी किडी पद्धत आहे, मच्छर टाईप. तर ते त्यावरती बसल्यावर तर तसा कलर हा फळाला आपल्या येतो. पहा, त्याच्यासाठी आपण काय करायचं, मोसंबीसाठी एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी ही तात्काळ करून घ्यायची. कारण की आता पाऊस येतच राहतो आणि पावसामुळे बुरशी तयार होते. कारण की खाली ओलावा राहतो आणि खाली तणही उगलेलं राहतं. त्यामुळे आपण आपल्याकडे जे बुरशीनाशक उपलब्ध असेल त्या बुरशीनाशकची फवारणी अत्यंत आवश्यक. हे पहा, तुम्हाला दाखवतो मी जवळून. तर हे अशा प्रकारचे जे स्पॉट दिसतात तुम्हाला, हे जे स्पॉट दिसतात, हे पहा. तर ह्यावरती हे पहा, तुम्हाला दाखवतो, हे स्पॉट आहेत. हे पहा, हे किडे आहेत, ते बारकुले. ते रगडल्यानंतर त्याला कलर पण चेंज झाला. तर याच्यासाठी आपण एक कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी काळजीने घ्यायची. जर आपण नाही घेतली तर अशा प्रकारचं आपल्याला नुकसान 100% होतंय. हे पहा, आता ह्या फळाला सुद्धा अटॅक झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपण काळजीने एक फवारणी घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण घेऊ शकता बुरशीनाशक मध्ये आपण ब्ल्यू कॉपर घ्या, रोको घ्या, M45 घ्या, कोणताही कंट्राकॉल घ्या, कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक घ्या आपण. आणि त्यामध्ये कीटकनाशक घ्या, अळीनाशक घेऊ शकता. अळीनाशकची आता सध्या तर गरज नाही आहे. किंवा आपण बायो 303 घेऊ शकता. बायो 303 एक बुरशीनाशकचं काम करतं, प्लस कीटकनाशकचं करतं आणि टॉनिकचंही काम करतं. हे तिन्ही प्रकार यामध्ये आहे. त्यामुळे आपण बायो 303 सोबत एखादं बुरशीनाशक घेऊ शकता. प्लस मित्रांनो, माल विकताना यावर्षी थोडा विचार करून माल विका. कारण की सध्या दिल्ली मार्केटला 45 ते 50 रुपये दर आहे आणि आपलाच माल तिथं जातो. हे पहा, हे खाली सुद्धा तुम्ही पाहू शकता, ही ह्या प्रकारची गळ व्हायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारचे फळ हे पिवळं पडायला लागलं. हे तिकडे एक पाहू शकता. तर त्याच्यासाठी आपण तातडीने आपल्या पिकाला फवारणी द्यायची. फवारणी दिली तर आपण फळगळीपासून 100% वाचताल आणि आपलं नुकसान हे कमी प्रमाणात होईल. आणि फवारणी सोबत आपण दुसरं एखादं वॉटर सोल्युबल खत सुद्धा देऊ शकता, जसे की 05234 किंवा जे फळ फुगवणीसाठी आहे ते खत आपण देऊ शकता. मायक्रोन्यूटन त्यामध्ये मायक्रोन्यूटन्स मध्ये चिलमिक्स कॉम्बी घेऊ शकता. अशा प्रकारचे आपण खत व्यवस्थापन आणि
फवारणी नियोजन करायचे, तर आपला हा प्लॉट सेफ राहील आणि आपल्याला 2-4 पैसे योग्य दरात मिळतील. आता हे पहा, हे या अशा साईजमध्ये आपले फळ आहेत. तर आपल्याला आता याला एक फवारणी घ्यायची आणि माल विकण्याला जास्त घाई करू नये. माल विकण्यासाठी जास्त घाई करू नका, कारण की शेतकऱ्याला यावर्षी मोसंबीसाठी चांगल्या प्रमाणात भाव मिळण्याची शक्यता आहे, कारण की प्लॉट हे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेले आहेत आणि काही पाण्याअभावी प्लॉट हे सेट झालेले नाही. त्यामुळे काय करायचं, आपण थोडी अतिशय घाई न करता सर्व विचार करून आपल्या यावर्षी माल द्यायचा आहे. जर आपण घाई करताल तर आपण तोट्यातच राहताना. शेतकरी हा घाईच करतो, त्यामुळे यावर्षी घाई न करता रिलॅक्स पद्धतीने माल विकायचा आहे. व्यापाऱ्याला जास्त फोन नाही करायचा. व्यापाऱ्याला गरज असेल तर तो खुद येईल आणि आपला माल चांगल्या भावाने घेईल. आपण होऊन जर कॉल केला किंवा बोलवलं तर त्याची काहीच कारण सांगून आपला माल हा कमी रेटमध्ये घेत असतो. तर मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.